आज तुम्हाला काय वाटतं, जुन्या आठवणी जागूया का? तर या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आहे जी तुम्हाला भावनिक करून सोडणार आहे. तर हाय, मी तुमची जवळची मैत्रीण आरती तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे, हा माझ्या माहेरमधला दुसरा दिवस आहे. आम्ही सॅटर्डेला आलो होतो आणि आज आहे संडे. तर आज संडे म्हणजे फन डे. तर आज खूप मस्त मजा करणार आहोत आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आईने एक साडी घेतलेली होती, तिला ती चेंज करायची होती. त्यासाठी आम्ही जवळच असणाऱ्या दुकानावर आलेलो होतो. म्हणजे तिथेच तिने जी साडी आहे पहिली ती घेतलेली होती आणि आता ती चेंज करतोय. आणि याची जी मस्ती आहे ती अशी बाहेर गेल्यावर खूप जास्त करतो हा मस्ती. त्याच्या मस्तीला काही लिमिट नाही आहे. असो, पण साडी जी आहे ती चेंज करून आम्ही आता आलो आहे घरी. आणि घरी आल्यानंतर हा जो खोका आहे साडीचा त्याने हा खेळतोय. आणि हे बघून आपल्याला सुद्धा आपल्या बालपणाची आठवण नक्कीच झाली असणार, कारण आपणही अशाच प्रकारे खेळायचो. कारण एक साडी यायची आणि त्यासाठी आपण 4 ते 5 भावंडे त्या साडीच्या खोक्यासाठी लढायचो. काही मिळवण्याची इच्छा नाही आणि काही गमावण्याची भीती नाही. आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती, असे ते बालपण होते. आणि बालपणाच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टीमधून आनंद मिळत होता, ते जे समाधान आहे ते आता कशातच मिळत नाही. स्वतःला सेलिब्रिटी समजत आम्ही आलोय आता आमच्या हॉटेलमध्ये थोडंफार डेकोरेशन करायचं होतं आणि पहिलेच यांनी थोडंफार डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. बाकीचं जे आहे ते आम्ही करणार आहोत नंतर. कारण ही जी मोकळी स्पेस आहे ना, खूप जास्त आहे, तिथे काहीतरी करायचं आहे असा विचार आमचा होता. त्यासाठी आम्हाला काहीतरी थोडेफार म्हणजे डेकोरेशनचे काहीतरी आयटम जे आहे ते लावायचे होते. आणि याचं जे आहे ते रडगाणं सुरू झालं, कारण त्याच्या पप्पाला बघितल्यानंतर त्याला लगेच त्याच्याजवळ जायचं असतं. त्यासाठी त्याचे नाटक सुरू होतं. कारण हा आमच्यासोबत आलेला नव्हता, तो दुसऱ्या हॉटेलवरून आत्ताच आलेला आहे. मुलांना जितकी आई हवी असते तितकाच बाबासुद्धा हवा असतो. कारण बाबा नोकरीवर असेल किंवा कामाला गेल्यानंतर त्याचं जे प्रेम आहे घरी आल्यानंतरच तितका वेळ त्याला मिळतो त्याच्यासोबत राहायला किंवा त्याच्यासोबत घालवायला. आणि हे क्रिसमस ट्री आहे, क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं होतं ते अजूनपर्यंत काढलेलं नाही यांनी. आता ते सुद्धा आम्ही काढून घेऊ. असं जवळपास कोणीतरी आपले नातेवाईक राहत असतील किंवा मित्रमैत्रिणी राहत असतील, त्यांच्याकडे जाऊन आपण सॅटर्डे संडे जो आहे तो मजेत घालवू शकतो. जेणेकरून आपल्याला मस्त म्हणजे छान वाटेल आणि आपलं जे स्ट्रेस वगैरे आहे ते सुद्धा निघून जातं. अशा प्रकारे त्यांच्याकडे गेल्यानंतर आणि त्यांच्याजवळ राहिल्यानंतर थोडं तरी आपल्याला बरं वाटतं. आणि हा सूर्यांश आता थोडं चालायला लागलेला आहे, त्यामुळे आजीला आता तो पूर्णपणे थकवतो. कारण आजीला त्याच्यासोबतच पळावं लागतं, त्याच्यासोबतच चालायचं असतं. म्हणजे कुठे पडेल, कुठे त्याला लागेल हेच बघत राहावं लागतं तिला. आपण काय कमवलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमवलं आहे याची यादी मात्र आपल्याजवळच असते. काही गोष्टी सोडाव्या लागतात इच्छा नसल्या तरी. कोणताही बिझनेस उभं करणं सोपं नसतं, म्हणून ही हॉटेल चालवण्यासाठी खूप काही करावं लागतं आहे आणि खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतं आहे. कोणताही बिझनेस उभं करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि याला काय आता मोठ्यांसारखं चालायचं आहे, म्हणजे त्याला असं वाटतं आहे की मी पण आता मोठाच झालेलो आहे, मला पण आता चालू द्या, तुम्ही सोडा सगळ्यांनी आणि मला एकट्याला चालू द्या. लहानपणी न पडण्याची भीती असते, ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असतं. मनसोक्त खेळतात, मनसोक्त पडतात आणि मनसोक्त राहतात, असंच जीवन पाहिजे सगळ्यांचं. आणि आत्ता आमची जेवणाची तयारी झालेली आहे. जेवण जे आहे ते आम्ही इथेच करणार आहोत. आणि ह्या हॉटेलच्या डिश आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर सांगा. आणि जवळपास राहत असणार आपण तर हॉटेलला जरूर व्हिजिट करा. आपल्याला इथली डिश वगैरे जी आहे ती नक्कीच आवडेल आणि अफोर्डेबल आहे, म्हणजे इतके जास्त रेट वगैरे नाही आहे इथे. हॉटेलचा ॲड्रेस वगैरे जो आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आपण नक्की व्हिजिट करून बघा. आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि यांचं थोडंसं बाकी होतं ते करताय. आणि आता हा बसलाय सीटवर. आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आत्ता आम्ही लागलो आहे कामाला. जे आम्हाला करायचं होतं ते म्हणजेच डेकोरेशन. इतकं जास्त काही कामं नव्हती, पण करायचं आहे म्हणून आम्ही सगळेच लागलेलो आहोत कामाला. कारण सगळे असले की पटकन कामं होतात आणि पटकन म्हणजे वेळ जो आहे तो जास्त लागत नाही आपल्याला काही करायला. म्हणजे सगळेच असले की पटापट हे कामं होतात. आणि आता जवळजवळ 4 वाजलेले आहे. हॉटेल जे आहे ते बंद केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला गर्दी दिसत नसणार. आणि आईबाबासुद्धा येथेच आहे, त्यामुळे ते सुद्धा ते बघत आहे, कारण त्यांचं वय झालेलं आहे. वयानुसार काही कामं जी आहेत ते आपल्याला जमत नाही, त्यामुळे ते बसलेले आहेत आणि मीही त्यांच्यासोबत बसली आहे आता. आणि हॉटेलच्या वरच्या फ्लोअरला एक गणपती बाप्पाचं छोटं मंदिर आहे, पण त्यात गणपती बाप्पा जो आहे तो खूप मोठा आहे. आणि छोटंसं फंक्शन होतं इथे, त्यामुळे शिवाजी महाराजाचं हे मूर्ती ठेवलेली आहे. जेवण वगैरे झालं, चहा वगैरे घेतला आणि आता मस्त थोडा वेळ बसलेलो आहोत निवांत. आणि याचं जे काम आहे ते सुरू होतं, त्यामुळे तो काम करतोय आणि आम्ही बसलोय गप्पा मारत. गप्पा मारायला काही वेळ, काळ किंवा विषय हवाच असतो असं नाही. आपण कोणत्याही गोष्टीवर तासोनतास गप्पा मारू शकतो. आणि लेडीजचा जो वीक पॉईंट आहे तो म्हणजेच गप्पा. थोडा वेळ गप्पा केल्या आणि इथूनच मला घरी जायचं होतं, त्यामुळे ती सुद्धा मी तयारी करूनच म्हणजे इथे आलेली होती की मला इथूनच परत घरी जायचं आहे.
तर आपल्याला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. बाय.